नारायण नारायण. मेरू पर्वताला समुद्रात आधार देण्यासाठी श्री विष्णूंनी काय केले असेल? मला नाही सांगता येणार. लक्ष्मी देवी, तुम्हाला सांगता येईल? काय बोलावं हे मला कळत नाही, कारण त्यावेळी मी उपस्थित नव्हते. परंतु एक निश्चित, लक्ष्मीवर श्री विष्णूंचं जे प्रेम होतं आणि या सृष्टीच्या कल्याणाचं दायित्व जे त्यांच्यावर होतं, त्यातून ते स्वतः संकटाला सामोरे गेले असतील. मुनिवर, आता सांगा श्री विष्णूंनी काय केले? सांगतो. देवी, तुम्ही या सृष्टीतून लुप्त झालात आणि बघा काय घडतंय ते. हे घडणारच होतं. महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती ही आदिशक्तीचीच रूपं आहेत आणि तुम्ही त्यातल्याच एक आहात. आणि देवी, असं असताना, सृष्टीचं संतुलन बिघडत असताना तुम्हाला पुन्हा यावं असं नाही वाटलं का? नाही, कारण असे घडण्यामागे जे प्रयोजन आहे ते सर्वांना कळायलाच हवे. कारण प्रभो, दुर्वास ऋषींच्या शापामुळे जरी ही परिस्थिती उद्भवली असली तरी मी ह्या सृष्टीतून निघून जाण्यामागे ते एकमेव कारण नाही हे आपण देखील जाणता. परंतु देवी, आता हे थांबणार नाही आणि हेच सत्य आहे. कारण जोपर्यंत हे समुद्र मंथन पूर्ण होणार नाही तोपर्यंत ही सृष्टी पूर्ववत होणार नाही. आणि त्यासाठी तुम्हाला खूप मोठ्या दिव्यातून जावं लागेल. कदाचित हे घडलंही नसतं जर प्रत्येकाचा अहंकार वाढला नसता, हव्यास वाढला नसता. आता मला अवतार घेण्या वाचून दुसरा मार्ग नाही. जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती उद्भवेल तेव्हा तेव्हा मला सृष्टीच्या रक्षणासाठी अवतार घ्यावाच लागेल. मेरू पर्वतासारख्या विशाल, महाकाय आणि प्राचीन पर्वताला तोलून धरण्याचं कार्य तुम्हाला करावं लागणार आहे. हे कार्य सोपं नाही. सोपं नसलं तरीही ते पूर्ण करण्याचं दायित्व तर माझ्यावरच आहे. सारं काही सुरळीत पार पडेल अशी आशा करते. देवी, आता आपली भेट ही समुद्र मंथनातून आपण बाहेर आल्यावरच. हो. नारायण नारायण. समुद्र मंथनाच्या या टप्प्यावर मेरू पर्वताला तारण्यासाठी श्री विष्णूंनी एक अवतार धारण केला. नारायण नारायण. बोला गोविंद हरी बोला नारायण. बोला गोविंद हरी बोला नारायण. बोला गोविंद हरी बोला नारायण. नारायण नारायण. ज्या ज्या वेळी या सृष्टीच्या संवर्धनाची वेळ येते तेव्हा तेव्हा आवश्यकतेनुसार या भूतलावर योगमायेच्या आधाराने भक्तांच्या उद्धारासाठी, धर्माच्या पुनरुत्थानासाठी, या सृष्टीच्या हितासाठी अवतार धारण करावा लागतो. माधवा, तो क्षण समीप आलेला आहे. तुमच्या या अवताराची सृष्टीला आवश्यकता आहे. तुमच्या अवतार कार्याशिवाय हे कार्य पूर्ण होणार नाही. हे श्री विष्णू, श्री ब्रह्मदेवानी निर्मिती करायची, आपण पालकत्व घ्यायचे आणि श्री महादेवानी विनाश करायचा. तुम्हा त्रिमूर्तीच्या या कार्यामुळेच या चराचराचे अस्तित्व टिकून आहे. जेव्हा जेव्हा सृष्टीच्या अस्तित्व रक्षणाची वेळ येते तेव्हा तेव्हा आपण अवतार घेता. हे प्रभू, आज तो क्षण आला आहे. आपण याही युगात अवतार घेऊन हे कार्य पूर्णत्वास नेण्यास सहाय्य करावे प्रभू.
मी सगळ्यांना आश्वस्त करतो की हे कार्य आता पूर्ण होणार. जेव्हा जेव्हा धर्माच्या रक्षणाची वेळ येईल, अधर्म वाढेल, सज्जनांच्या रक्षणाची वेळ येईल, दुर्जनांच्या नाशाची वेळ येईल आणि सृष्टीच्या अस्तित्वाची वेळ येईल, तेव्हा तेव्हा त्या त्या युगात मी अवतार धारण करेन. प्रोष्टिश विग्रह सुनिष्टिवनोद्धता विशिष्टामुचारी जलधे कोष्ठान्तराहित विचेष्टागमोघ परमेश्चिरित त्वमवमा प्रेष्ठार्कसुनुमनु चेष्टार्थमात्मविदतिष्ठो युगान्तसमये धर्मावलंबन सुधर्मा सदा करित शर्मा सुधा वितरणा दुर्माना राहुमुख दुर्माई दानवसु मर्माभिभेदना पटो धर्मार्ककान्तिवर बलिमा भवान् भुवन निर्माण धूत विकृति दशावतार स्तुति दशावतार स्तुति या सृष्टीच्या रक्षणासाठी श्री विष्णूंनी हा अवतार धारण केला आहे. कूर्म अर्थात कासव, या कूर्मावताराच्या रूपाने श्री विष्णूंनी या साऱ्या सृष्टीला तारले आहे. नारायण नारायण. श्री विष्णूंनी समुद्र मंथनात मेरू पर्वताला आधार देण्यासाठी कूर्म अवतार धारण केला. सृष्टीचा प्रतिपाळ करताना त्यांनी हे दायित्व पार पाडले. प्रचंड अशा मेरू पर्वताला पाठीवर घेऊन तो घुसळला जात असताना त्या सर्व वेदना त्यांना सहन करायच्या होत्या. परंतु श्री विष्णू त्यासाठी सज्ज होते. श्री नारायणाने जेव्हा हा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी मला नाही सांगितले, कारण त्यांना ठाऊक होते की मी त्यांना तसे करू दिले नसते, कारण ते कार्य सोपे नव्हते. पण श्री नारायणाचा हा अवतार नेहमीच पूज्य राहील. जो त्याचे स्मरण करेल, जो त्याचे पूजन करेल, त्याला श्री नारायण आधार देऊन त्याला संकटातून बाहेर काढतील. आणि त्या घटनेनंतर कासवाला अत्यंत पूज्य मानले गेले आहे. श्री विष्णूंनी लक्ष्मी प्राप्तीसाठी केलेलं हे दिव्य लक्ष्मी देवी कशा विसरतील? प्रेमाची परिभाषा यापेक्षा वेगळी काय असते? देवा, सूर्यास्त झाला
आख्यान इथेच थांबवावे लागेल. सदानंद 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 सदानंद. बानू, आज राजसभेत तुझ्याशी जे काही वर्तन घडले तसे घडायला नको होते. तरी पण जे काही घडले त्याचा स्वीकार कर. त्याचा तुला निश्चितच लाभ होईल. अगोदर मला बी लय वाईट वाटलं, राग बी आला. पर मग तुम्ही बोलला सांग माझा राग निघून गेलाची. तुझ्या गुरूंकडून मुनिवरांकडून तुझ्या बाबतीत जे काही घडलं ते पुन्हा घडू नये म्हणून मी त्यांना सांगेन. होय देवा, पर ज्यांनी आज पतूर हत्वर पोचवलं ते असं का वागले हे कोडच आहे बघा. त्यात खरं तर त्यांचा दोष काहीच नाही. कदाचित म्हाळसेला नाही म्हणण्याचे धाडस त्यांच्यामध्ये नसेल. समजे त्यासनी एवढं कशापायी घाबरत्यात. त्याचे एक कारण आहे. हवं तर शोध तू. पण बानू, एक गोष्ट ध्यानात असू दे की तिचा क्रोध हा सात्विक आहे. म्हणजे तिच्या क्रोधात सत्व आहे. सत्याचा आग्रह आहे, असत्याचा दुराग्रह आहे. तुम्ही बी घाबरता वाटतं. मी तिच्या क्रोधापुढे माझा क्रोध शांत ठेवतो. नाहीतर जर आमचे क्रोध एकमेकांना भिडले तर काय होईल हे सांगता येत नाही. मी अभी आता शब्दाला शब्द नाही वाढवत, तर आता मला बी राग यायला लागला आहे. संयम ठेव. अशा वेळी मौन असावे. ज्यावेळी तुझा संयम सुटेल तेव्हा अनर्थ होईल. तेव्हा बानू, ध्यानात ठेव, म्हाळसे सोबत वाद नको घालूस, नाहीतर भविष्यात पश्चाताप होईल तुला. बानू, जे काही घडून जातं ते पुसून नाही टाकता येत. होय देवा, मी आहे ध्यानात ठेवलजी. शुभम भवतु.
बाणाईकडे भक्तिभाव आहे, दुसरं काहीच ते शिकली नाही. हे खंडेरायांनी तिला तो एक भाव शिकवला, तिने तोच ध्यानात ठेवला. त्या क्षणी तुझ्यात तिला श्री खंडेरायांचे दर्शन होईल, त्या क्षणी ती मुक्त होईल, तिला सत्याची प्रचिती होईल. म्हाळसा, मायसा, मी काही बोलू का? बोला. मी सगळ्यांचंच ऐकते आहे. काय सांगणार आहात? मघाचपासून सुरू आहे ह्यांचं. मला बोलायचंय, मला बोलायचंय. मला ठाऊक आहे, हे मी तुला विचारावं इतकी माझी योग्यता नाहीये. परंतु आपण कधी कधी आपल्या आराध्याशी देखील भांडतोच की. मग हे तुला का विचारू नये असे मला वाटले. विचारा बाबा, तुम्हाला विचारण्याचा अधिकार आहे. मासा, तू नारद मुनींना असे का सांगितलेस की त्यांनी बानूच्या कुठल्याही शंकेचे निरसन करू नये? हे तू करावे ह्यावर माझा विश्वासच बसत नाहीये. अहो, तुम्ही त्या बानूची काय बाजू घेता? स्वतःच्या लेकीवर काही प्रेम आहे की नाही? माझे प्रेम आंधळे नाहीये. माझ्या लेकीचं काहीही चुकलेलं नाही. मासा, मला जे योग्य वाटले ते मी प्रांजळपणे बोलून दाखवले. तुला जर वाईट वाटले असेल तर क्षमा असावी. हे काय बोलता आहात तुम्ही बाबा? प्रत्यक्ष पार्वती देवी अशा कशा वागू शकतात? मी याचे उत्तर दिले, पण ते राज्यसभेत. मला तुमची मुलगी म्हणून याचे उत्तर वेगळे द्यावे लागेल. त्याची आवश्यकता नाही. आवश्यक आहे, कारण आजपर्यंत माझ्या बाबांनी माझे चुकले आहे असे मला कधी म्हटले नाही. पण आज ते म्हणतात तर मला त्यांचे समाधान करावे लागेल. मला ऐकायला आवडेल. इथे जे घडते आहे ते एवढे सोपे नाही. इथे अनेक दिव्य शक्ती विशेष प्रयत्न करतायत. याचा अंतिम हेतू जरी सत्य कळावे आणि मल्हारी चरित्र सगळ्यांना कळावे असा असला तरी कोणाला पहिले सत्य कळत आहे हा मूळ प्रश्न आहे. पण तुला सत्य कळावे हा हेतू आहेच. पण बाबा, आजपर्यंत अनेक वेळा बानूला सहानुभूती मिळाली. माझ्या अपरोक्ष अनेक गोष्टी घडल्या, घडतायत. पण मला हेच पाहायचं होतं की बानूला काय शंका येतात. त्या शंकेचं निरसन करायला तिला कोण कोण सहाय्य करतं, कोण कोण पुढे येतं आणि काय काय होतं. आज मला बरंच चित्र स्पष्ट झालं आहे. माझा मला विश्वास आहे. श्रद्धा म्हण हवं तर, पण सत्य तुला देखील कळेल आणि बानूला देखील कळेल. ह्याचा शेवट गोडच होईल. जेव्हा असं घडेल तेव्हा मी स्वतःहून सांगेन की माझं चुकलं आहे. तुझे चुकले हे ऐकायची माझी इच्छा नाही. उलट तुझ्यातले प्रेमळ स्वरूप सर्वांना दिसावे ही माझी इच्छा आहे. आता बास झालं की. किती बडबड लावली हा? पार गडावरून हात येईपर्यंत बडबड चालूच आहे म्हणायची तुमची. ए मधी मधी बोलत जाऊ नको, गंगे सांगून ठेवतोय तुला. रात झाली आहे. बानूताईसनी जेवण करून देते आणि लागलीच घरला निघायचं हाय हे ध्यानात ठेवा. जाऊ दे गंगे, तुम्ही जावा. आता हाय का जेवणार नाही वय? नाही, तुम्ही जावा आपलं. हा जाणारच हाया. त्या अगोदर मला एक सांग, तू आता महाराजांनी काय बी बोलली नाहीस? होय होय अगं तीच मग तू महाराजांनी विचारायला पाहिजे होतं. तुला या की विचारू का? विचार. नाही म्हणजे डोसक्यातनं त्यो विचार जाईना म्हणून विचारतोय. तुला खरंच ही समजा ठाऊ आहे का ग? परदानजी आणि लक्ष्मी कोण आहे ती?